हॅलो हॅलो. हा, अरे प्रतीक, बाकीचे मुलांना बोलव ना. साहिल, बरेचसे मुलं लेक्चरला येतच नाही. हॅलो, अरे सुरू करायचं का मग? प्रतीक हो प्रतीक सर. हा, बरं बरं, ठीक आहे. तुम्हाला आता बघा, एक मिनिट. स्क्रीन दिसते का बघा बरं, मला सांगा बरं. हो सर. दिसते ना? बरं बरं. तर मग आज आपण काय बघणार आहे की ऍडव्हर्शियल सर्च म्हणजे काय. ठीक आहे. आता ऍडव्हर्शियल सर्च हा एक नवीन कन्सेप्ट आहे. आतापर्यंत आपण बघितलं की इन्फॉर्म सर्च, अनइन्फॉर्म सर्च, ऑनलाईन सर्च, ऑफलाईन, असं बरंच काय काय बघितलं आपण. ठीक आहे. नंतर लोकल सर्च एक बघितलं. आता हा ऍडव्हर्शियल सर्च आहे. आता हा ऍडव्हर्शियल सर्च म्हणजे नेमकं काय? आपण जे गेम्स खेळतो, टिक टॅक टो असेल किंवा 8 पझल प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं चेस गेम असेल, असे जे गेम्स असतात ना, ते आजकाल सुडोकू असेल, ते आजकाल मोबाईलमध्ये पण असतात. आपल्याला माहिती आहे, आपल्या स्मार्टफोनमध्ये हे सगळे गेम्स बरेचसे असतात. तर हे गेम्स खेळत असताना एकापेक्षा 2 व्यक्ती एका गेम मध्ये असतात. म्हणजे इथून मागे आपण जेवढ्या सर्च टेक्निक बघितल्या त्याच्यामध्ये एकच एजंट असायचा, एकच व्यक्ती असायचा, एकच पर्सन असायचा. फॉर एक्झाम्पल, आपल्याला ऑटोनॉमस कार आहे, ड्रायव्हरलेस कार, संगमनेरहून पुण्याला जायचंय, तर आपल्याला ह्या प्रॉब्लेमसाठी एकच व्यक्ती, तो कोणता आहे? आपली कार हा एक एजंट आहे. म्हणजे एकच व्यक्ती ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या मागे धावतो किंवा पळतो. ठीक आहे. व्हॅक्युम क्लिनरचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं. तर व्हॅक्युम क्लिनरचं आपण एक्झाम्पल त्यामध्ये असं बघितलं की व्हॅक्युम क्लिनर एकटाच डिसिजन घेतो. त्याच्या डिसिजनवर दुसरं काही, म्हणजे दुसरा कोणी व्यक्ती किंवा काही तिथं उपस्थित नसतो किंवा दुसरा व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो. एकच एजंट असतो. पण आपण जे गेम खेळतो मोबाईल मधले किंवा पीसी वरचे, त्याच्यामध्ये दोन व्यक्ती कमीत कमी काम करत असतात. एक तर आपण स्वतः असतो आणि दुसरा आपला मोबाईल असतो किंवा लॅपटॉप असतो. ठीक आहे. म्हणजे मोबाईल, आपण जी मूव घेऊ त्यानुसार मोबाईल लगेच पुढची मूव घेतो. थोडक्यात मोबाईल हा एक एजंट झाला. ठीक आहे. म्हणजे मल्टी एजंट प्रॉब्लेम जर असेल, मल्टी एजंट प्रॉब्लेम, तर त्या केसमध्ये त्याला आपण काय म्हणतो? ऍडव्हर्शियल सर्च. म्हणजे मल्टी एजंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऍडव्हर्शियल सर्च टेक्निक आपल्याला लागते. आणि त्यालाच नवीन नाव काय? गेम्स. आपण त्याला गेम्स म्हणतो आपल्या भाषेत. मग आता बघा, आता मी तुम्हाला स्लाइड वाचून दाखवतो. Adversarial search is a search where we examine the problem which arises when we try to plan ahead of world and other agents are planning against us. म्हणजे आपण जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या अगेन्स्टचा जो एजंट असतो गेम्समध्ये, तो आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. हा एक पॉइंट झाला. इथून मग आपण बऱ्याचशा सर्च स्ट्रॅटेजीज बघितल्या, पण त्या सगळ्या सर्च स्ट्रॅटेजीज मध्ये सिंगल एजंट इन्व्हॉल्ड होता. ठीक आहे. सिंगल एजंट. पण असे बऱ्याचशा सिच्युएशन्स आहेत, असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत जगामध्ये की जिथं मोर दॅन वन एजंट इन्व्हॉल्ड असतात. मग अशा सिच्युएशन्सला आपण काय म्हणतो? गेम प्लेइंग. ठीक आहे. म्हणजे आपण जो मूव घेऊ त्याच्या विरुद्ध लगेच तो दुसरी मूव घेणार पुढचा व्यक्ती. त्याने एखादी मूव घेतली तर आपण त्याच्या विरुद्ध घेतो. म्हणजे असं अशा सिच्युएशन बऱ्याच जगामध्ये आहेत. मग त्यावेळेस आपल्याला जे इथून मागे ज्या सर्च टेक्निक्स आपण बघितल्या त्या कामाला येत नाही. मग तिथं कोणत्या कामाला येतात? तर ऍडव्हर्शियल सर्च टेक्निक तिथे लागतात. त्यालाच आपण गेम म्हणतो. ठीक आहे. मग आताच मी सांगितलं का मल्टी एजंट एन्व्हायरमेंट जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या टेक्निक्स लागतात. आता पुढचा पॉइंट बघा. आणखी आता स्टेप बाय स्टेप आपण हा पॉइंट, हे ऍडव्हर्शियल सर्च म्हणजे काय आपण एक्सप्लेन करतोय. आता हे वाक्य फार महत्वाचे बघा. सर्चेस इन विच 2 or more प्लेयर्स
विथ कन्फ्लिक्टिंग गोल्स. कन्फ्लिक्टिंग गोल्स म्हणजे काय? त्याचं गोल आहे आपल्याला हरवायचं ना आपलं गोल आहे जिंकायचं, म्हणजे कन्फ्लिक्ट्स आहे ना. तर कन्फ्लिक्टिंग गोल्स जिथे असतात, ठीक आहे, हे बघा, सर्चेस इन विच 2 or more players with conflicting goals are trying to explore the same search space, म्हणजे सेम प्रॉब्लेम साठी लढताय फॉर द सोल्युशन, आर कॉल्ड एज ऍडव्हर्शियल सर्चेस अँड दे आर ऑफन नोन एज गेम्स. ठीक आहे. मग गेम्स जे आहेत आपण जे बघतोय समोर अनेक खेळतो, तर ते गेम्स कॅन बी मॉडेल्ड ॲज सर्च प्रॉब्लेम अँड ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन फंक्शन. म्हणजे ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन फंक्शनचा कन्सेप्ट वापरून आपण गेम्सला सर्च प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे त्याला सर्च प्रॉब्लेम मध्ये मॉडेल करू शकतो. ठीक आहे. मग आता कोणत्या आता प्रत्येक वेळेस आपल्याला ऑप्टिमल सोल्युशनच पाहिजे असतं, हो की नाही? कोणीच असं नाही का थोडं साधं सोल्युशन मिळालं चालेल असं म्हणणारा. आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन पाहिजे असतं. ऑप्टिमल सोल्युशन म्हणजे काय? आपल्या भाषेत बोलायचं ठरलं तर कमी पैशात मिळणारं किंवा कमी वेळेत आउटपुट देणारं किंवा खूप क्वालिटी चांगलं काम करून दाखवणारं. ठीक आहे. म्हणजे इतर सोल्युशन्स, म्हणजे आता एकाच प्रॉब्लेमला 4-5 सोल्युशन बऱ्याच वेळा असतात. त्या 4-5 सोल्युशन पैकी त्यातल्या त्यात बरा कोणतं सोल्युशन, त्यातल्या त्यात ऑप्टिमल कोणतं, म्हणजे 5-10 सोल्युशन एखाद्या प्रॉब्लेमला असतील तर त्याच्यापैकी ऑप्टिमल कोणतं, हा ऑप्टिमल मिळवण्याचा आपला नेहमी काय असतो? प्रयत्न असतो. कोणत्याही एजंटचा तोच प्रयत्न असतो, ऑप्टिमल. आता प्रत्येक वेळेस ऑप्टिमल मिळेलच याची गॅरंटी नसते. ठीक आहे. पण कधी कधी ऑप्टिमल जरी नसलं तरी कमीत कमी सोल्युशन कोणतं का होईना सोल्युशन मिळणं गरजेचं असतं. पण आपण इथून मागे बघितलं काही काही अल्गोरिदमला सोल्युशन गॅरंटेड मिळत नाही. कधी कधी मिळतं, कधी कधी मिळत नाही. म्हणजे आपण जे इथून मागचे सर्च टेक्निक्स बघितले त्यांच्या बाबतीत मी बोलतोय. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ऑप्टिमल सोल्युशन मिळायला मग टेक्निक्स कोणत्या आहे? तर प्रूनिंग वापरा. प्रूनिंग नावाची एक टेक्निक आहे आणि ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन फंक्शनचा कन्सेप्ट वापरा. आता काय नेमकं प्रूनिंग? प्रूनिंग इज अ टेक्निक विच अलाउज इग्नोरिंग द अनवॉन्टेड पोर्शन्स. एक मिनिट. अनवॉन्टेड पोर्शन्स ऑफ सर्च ट्री, ओके, विच मेक नो डिफरन्स इन द फायनल रिझल्ट. म्हणजे आता याचा अर्थ काय होतो? प्रूनिंग म्हणजे काय? अ टेक्निक विच अलाउज इग्नोरिंग द अनवॉन्टेड पोर्शन्स ऑफ सर्च स्पेस. म्हणजे आपण बघा कोणताही प्रॉब्लेम सोडवताना कसं करतो आपण? आपण त्याचा एक सर्च ट्री मध्ये कन्व्हर्जन करतो. एखादा कोणताही प्रॉब्लेम असेल एआय मधला, आपण काय करतो? त्याचं रूपांतर नोड्स मध्ये करतो, म्हणजे सर्च ट्री मध्ये करतो. तर त्या सर्च ट्री मध्ये आपल्याला माहिती बऱ्याच वेळा अनवॉन्टेड पोर्शन्स असतात. मग आता प्रूनिंग टेक्निक म्हणजे काय? जे अनवॉन्टेड नोड्स आहेत आपल्या, म्हणजे इनिशियल स्टेट पासून गोलकडे जाण्यासाठी जे जे अनवॉन्टेड नोड्स असतात, जे आपल्याला गरजेचे नाही बुवा, त्या नोड्सला इग्नोर करणं किंवा कट करणं, सर्चिंग मधून कट करणं, याला म्हणतात प्रूनिंग सोप्या भाषेत. आवाज येतोय का रे साहिल? येस सर. हा, येतोय ना? हो सर, येतोय. बरोबर. मग प्रूनिंग म्हणजे काय? की आपण कोणताही, आता एआय मध्ये जनरली काय करतो? आपण एजंट बनवतो. आता एजंटला काय द्यायचं? एखादा प्रॉब्लेम द्यायचा. मग प्रॉब्लेम द्यायचं म्हणजे काय करायचं? ते प्रॉब्लेमचं रूपांतर एका सर्च ट्री मध्ये करावं लागतं. आणि त्या सर्च ट्री मध्ये बरेच नोड असतात. इनिशियल नोड असतो, फायनल नोड, गोल नोड असतो, इंटरमिजिएट नोड्स असतात. म्हणजे आपण एखाद्या प्रॉब्लेमचं रूपांतर सर्च ट्री मध्ये करतो किंवा ग्राफ ट्री मध्ये करतो, ग्राफ मध्ये करतो. आणि एजंटला सांगतो हा तुझा सर्च ट्री आहे आणि तू इनिशियल स्टेट पासून गोल स्टेट पर्यंत आम्हाला नेऊन दे आणि ऑप्टिमल सोल्युशन मिळालं पाहिजे. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की एजंट आहे ना आपला, एजंट इनिशियल स्टेट पासून गोल पर्यंत जाताना ज्या कमी गरजेच्या किंवा ज्या नोड्सची काही गरजच नाहीये त्या नोड्सला पण सर्च करत बसतो. आणि याच्यामध्ये काय होतं? आपला वेळ वाया जातो, एजंटचा वेळ वाया जातो आणि कॉस्ट पण खूप लागते. मग प्रूनिंग म्हणजे काय? प्रूनिंग म्हणजे काय? आपल्या सर्च ट्री मध्ये जे जे अनवॉन्टेड नोड्स असतील, पोर्शन असतील सर्च स्पेस मधले, त्यांना कट केलं पाहिजे सर्चिंगच्या वेळेस. एजंटने त्याचा विचार नाही केला पाहिजे, इग्नोर केलं पाहिजे. याला काय म्हणतो आपण? प्रूनिंग टेक्निक. आणि ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन फंक्शन म्हणजे काय? ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन फंक्शन म्हणजे काय? इट अलाउज टू अप्रॉक्सिमेट द कॉस्ट व्हॅल्यू ऍट ईच लेवल ऑफ सर्च ट्री बिफोर रिचिंग द गोल नोड. म्हणजे प्रत्येक वेळेस आहे ना, एका नोड पासून पुढच्या नोड पर्यंत जाताना अप्रॉक्सिमेटली किती कॉस्ट लागेल सर्च ट्री मध्ये, तर हे कंटिन्युअसली कॅल्क्युलेशन करणं शक्य आहे.
त्यासाठी आपण काय वापरतो, ह्युरिस्टिक फंक्शन वापरतो. आणि ह्युरिस्टिक फंक्शन बद्दल आपण मागे बोललोय की ह्युरिस्टिक फंक्शन आपण याच्या बाबतीत बघितलं बघा, इन्फॉर्म सर्चच्या बाबतीत बघितलं. ह्युरिस्टिक फंक्शनचा आपण त्याचे व्हिडिओ पण एक सेपरेट बनवलेला आहे. तर तुम्ही ह्युरिस्टिक फंक्शन म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो व्हिडिओ एकदा बघितल्यावर, आणि तुम्हाला माहित पण असेल का आपण काय करतो, पाथ कॉस्ट काढत चालतो. या नोड पासून पुढच्या नोड पर्यंत जायला किती कॉस्ट लागेल, त्या नोड पासून गोल पर्यंत जायला किती कॉस्ट लागेल, आणि त्या कॉस्टच्या आधारावर आपण सर्च एजंट काय करतो, एजंट डिसिजन घेत चालतो की ह्या नोडला जायचं का त्या नोडला जायचं. ठीक आहे. तर ह्या टेक्निक्स आहेत ऑप्टिमल सोल्युशन मिळण्याच्या, आपल्याला ते सगळं माहितीच आहे. आता पुढचे पॉइंट्स आहे बघा, तेच पॉइंट्स आहेत पण वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत. गेम कॅन बी डिफाइंड ॲज अ टाइप ऑफ सर्च इन AI विच कॅन बी फॉर्मलाइज्ड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. म्हणजे गेम ऍडव्हर्शियल सर्च मध्ये हे सगळे पॅरामीटर्स किंवा हे सगळे टर्म्स आपण टाइम टू टाइम वापरतो. म्हणजे आता आपल्याला ऍडव्हर्शियल सर्च शिकायचं आहे, त्याचे टाईप शिकायचे, तर मग ते टाईप आता 2 टाइप्स आहेत, मिनिमॅक्स अल्गोरिदम आणि अल्फा बीटा प्रूनिंग अल्गोरिदम. हे ऍडव्हर्शियल सर्चचे 2 टाइप्स आहेत. ते टाईप शिकण्याच्या अगोदर आपल्याला ह्या टर्म्स माहीत असणं गरजेचे आहे. मग ते कोणते टर्म्स आहेत, इनिशियल स्टेट म्हणजे काय, प्लेयर्स म्हणजे काय, ऍक्शन्स म्हणजे काय, रिझल्ट्स म्हणजे काय, टर्मिनल टेस्ट म्हणजे काय असतं, युटिलिटी म्हणजे काय असतं. ठीक आहे. आता इनिशियल स्टेट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती, इनिशियल स्टेट म्हणजे काय, इनिशियल नोड जिथून गेम सुरू होतो. प्लेयर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती का, आपण स्वतः एक प्लेयर असतो आणि एजंट एआयचा एजंट दुसरा प्लेयर असतो. ऍक्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती का, एखाद्या गेम मध्ये कोणती लिगल ऍक्शन, लिगल मूव्ह आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल चेस आहे, चेसमध्ये आपण खेळत असतो, समोर एक बसलेला असतो, आणि मग आपले नियम ठरलेले असतात ना गेम्स चेसमध्ये, की बाबा तुमचा वजीर जो आहे तो सरळ चालू शकतो किंवा डायगोनली असं तिरका पण चालू शकतो, पण आणखी वेगळ्या पद्धतीने चालू शकत. प्यादं काय करतं, प्यादं फक्त एक स्टेप जाऊ शकतं. तुमचं वजीर हा सरळ रेषेत कुठपर्यंत पण जाऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या काय झाले, नियम झाले. ठीक आहे. ऍक्शन म्हणजे काय, लिगल मूव्स, कोणत्या कोणत्या लिगल मूव्ज आहेत स्टेट स्पेस मध्ये. स्टेट स्पेस म्हणजेच काय, सर्च प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, सर्च प्रॉब्लेम मध्ये. आता रिझल्ट म्हणजे काय, एखादी मूव्ह घेतल्यानंतर, एखादी लिगल मूव्ह जर घेतल्यानंतर एजंटने किंवा आपण, तर त्याचा रिझल्ट काय येईल, त्याचा रिझल्ट काय येईल, याला म्हणतो आपण रिझल्ट. ठीक आहे. नंतर टर्मिनल टेस्ट म्हणजे काय, टर्मिनल टेस्ट इज ट्रू इफ द गेम इज ओव्हर, एल्स इट इज फॉल्स. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होईल, आपण एजंट एका स्टेट पासून पुढच्या स्टेटला गेला आणि त्याला जर वाटलं तो प्रत्येक वेळेस काय करतो का, टर्मिनल टेस्ट चेक करतो. टर्मिनल टेस्ट म्हणजे काय, प्रत्येक वेळेस बघा तुम्हाला माहिती, संगमनेर पासून आपली ऑटोनॉमस कार जर पुण्याला निघाली तर आपल्याला माहिती का, आपण प्रत्येक वेळेस एक स्टेशन आलं का चेक करतो, बाबा मी आळे फाट्याला पोहोचलो, मी चेक करणार वेदर इट इज पुणे, यस, मग गेम इज ओव्हर. जर पुणे नसेल, आळे फाट्याला पोहोचल्यावर ते आपल्याला समजलं, टर्मिनल टेस्ट केली आणि ते पुणे नाहीये, मग आपण काय करतो, ऑटोनॉमस कार पुढे जाते. परत मनसरला आल्यावर परत काय चेक करणार, टर्मिनल टेस्ट करणार. टर्मिनल टेस्ट मध्ये लगेच समजणार, अरे बाबा हे पुणे नाहीये, चला पुढं. ठीक आहे. टर्मिनल टेस्टचा अर्थ तो असतो. युटिलिटी म्हणजे काय, इट गिव्स द फायनल न्यूमेरिक व्हॅल्यू फॉर गेम दॅट एंड्स इन टर्मिनल स्टेट्स. ते एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. फॉर एक्झाम्पल चेस गेम मध्ये जर आउटकम विन आला किंवा लॉस आला किंवा ड्रॉ झाला, तर त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज कशा आपण जनरली ठेवतो, +1. म्हणजे जिंकलं, चेसमध्ये जिंकलं तर +1 व्हॅल्यू द्या, हरलं तर 0 द्या, आणि ड्रॉ झाली तर 1/2 द्या. तर याला काय म्हणतात, युटिलिटी. ओके. युटिलिटी म्हणजे कोणत्याही टर्मिनल स्टेटची, म्हणजे कोणत्याही इंटरमिजिएट स्टेट्सची फॉर प्लेअर पी. म्हणजे कोणता, 2 प्लेअर असतात ना चेस गेम मध्ये, फॉर एक्झाम्पल 2 प्लेअर आहे, आणि टर्मिनल स्टेट म्हणजे काय, प्याद इथून पुढच्या स्टेपला गेलं तर मग टर्मिनल टेस्ट केली, त्या पुढच्या स्टेपला गेलं तर परत एकदा टर्मिनल स्टेट केली, टर्मिनल टेस्ट केली. म्हणजे हे सगळ्या इंटरमिजिएट स्टेट्स थोडक्यात. आता ऍडव्हर्शियल सर्च जो प्रकार आहे, त्याचे पुढचे काही महत्वाचे पॉइंट्स इथं आहेत बघा. सर्च ट्री आपण जे म्हणतो ना, इथून मागे आपण सर्च ट्री म्हणतो, नोड्स आहेत, तसं ऍडव्हर्शियल सर्च मध्ये आणखी एक वेगळा शब्द, सर्च ट्रीच्या ऐवजी कधी कधी लोक गेम ट्री पण म्हणतात. सर्च ट्री आणि गेम ट्री म्हणजे सारखंच आहे. वेअर नोड्स ऑफ द ट्री आर गेम स्टेट्स, नोड्स ऑफ द ट्री आर गेम स्टेट्स. गेम स्टेट्स म्हणजे काय, इंटरमिजिएट स्टेट्स, इंटरमिजिएट नोड्स. आणि एजेस काय असतात त्या सर्च ट्री मध्ये किंवा गेम ट्री मध्ये, त्या लिगल ऍक्शन्स ऑफ द प्लेयर्स. म्हणजे प्लेयरने वजीर पुढे सरकवला किंवा प्याद मागं घेतलं किंवा पुढे घेतलं,
चेसमध्ये फॉर एक्झाम्पल, तर त्या लिगल मूव्स ज्या असतात ना ऍक्च्युअल गेम मध्ये, त्या आपण सर्च प्रॉब्लेम मध्ये किंवा सर्च ट्री मध्ये एजेसच्या स्वरूपात दाखवतो. ठीक आहे. इंटरमिजिएट स्टेट्स कशा दाखवतो? नोड्सच्या स्वरूपात. आणि लिगल मूव्स कशा स्वरूपात? एजेसच्या स्वरूपात. असं एकमेकांचं कनेक्शन केल्यावर आपलं काय तयार होतो? सर्च ट्री किंवा गेम ट्री. ठीक आहे. आता बघा आणखी काही महत्वाचे पॉइंट्स आहे याच्यामध्ये. आता कोणते ते पॉइंट्स आहेत? हे बघा फॉर एक्झाम्पल टिक टॅक्टो प्रॉब्लेम मध्ये, टिक टॅक्टो मध्ये काय असतं की 2 प्लेयर असतात. एक असतो मॅक्स असतो, एक असतो मीन असतो. आणि मॅक्स एकदा खेळणार, मग मीनची बारी येणार, मग मीन खेळल्यानंतर परत मॅक्स खेळणार, मॅक्सचा नंबर झाल्यानंतर परत मीन खेळणार. म्हणजे अल्टरनेट टर्न मध्ये ते काय करतात? तो गेम खेळत असतात. आणि जनरली काय होतं, मॅक्स जो प्लेअर असतो, पहिला प्लेअर हा दुसरा प्लेअर, मॅक्स प्लेअर नेहमी सुरुवात करतो, स्टार्ट करतो गेमची. आणि मॅक्सचा रोल काय असतो? मॅक्स ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज रिझल्ट ऑफ द गेम ट्री. म्हणजे मॅक्स काय करतो? रिझल्ट मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त आउटपुट काढण्याचा प्रयत्न करतो. आणि मीन काय करतो? आउटपुट कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मॅक्स म्हणजे आपण स्वतः असतो, मीन म्हणजे काय? एक एजंट समोर ठेवलेला असतो, एआयचा एजंट. एआयचा एजंट आपल्याला हरवायचा प्रयत्न करतो आणि आपण माणूस म्हणजे मॅक्स जिंकण्याचा प्रयत्न करतो. आता हे सरळ सोपं गणित आहे. आता बघा इथं बघा तो टिक टॅक्टो जो गेम, आता इथं एक्झाम्पल घेतलं ना आपण, टिक टॅक्टो गेम हा ऍडव्हर्शियल सर्च, टिक टॅक्टो गेम सॉल्व्ह करताना ऍडव्हर्शियल सर्च टेक्निक्स वापरतात. बघा आता ही सर्च ट्री, याला काय म्हणणार आपण? सर्च ट्री. ही काय होती? इनिशियल स्टेट. ही काय तुमची सपोज गोल स्टेट आहे. आणि बघा आता मॅक्सने सुरुवात केली, नंतर मीन खेळला, नंतर परत मॅक्स खेळला, परत मीन खेळला. ठीक आहे. आणि टर्मिनल झाले सगळे. आणि हे युटिलिटी व्हॅल्यू तुमच्या लक्षात आलं असेल. युटिलिटी व्हॅल्यू या -1 आलं, 0 आलं, +1 आलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिंकलं तर +1, हारलं तर 0, ड्रॉ झालं तर -1. असे टर्मिनल युटिलिटी व्हॅल्यू आहे सगळ्या. ठीक आहे. आता बघा इथं, आता मॅक्स समजा आपण एक्स ने दाखवला आणि मीन जर आपण ओ ने दाखवला किंवा ओ ने दाखवला, तर बघा इथं असताना या स्टेजला असताना मॅक्स खेळला. मॅक्स काय काय करू शकतो याच्यामध्ये? मॅक्स आहे ना ही टाईल घेऊ शकतो किंवा ही घेऊ शकतो किंवा ही स्टेट घेऊ. या स्टेट्स आहे बरोबर, प्रॉब्लेम मधल्या इंटरमिजिएट स्टेट्स आहे, चेस सारखं थोडक्यात. तर मॅक्स जो आहे म्हणजे एक्स प्लेअर, हा त्याची मूव इथे घेऊ शकतो किंवा ही घेऊ शकतो, ही घेऊ शकतो, कोणती घेऊ शकतो. बघा आता ह्या 9 सेल आहे, तर 9 पैकी कुठेही तो एक्स प्लेस करू शकतो. आता मॅक्सचं काम झाल्यानंतर आता मीनची बारी आहे. ठीक आहे. एक इटरेशन झाली, दुसरी इटरेशन. ठीक आहे. मीनच्या वेळेस काय करेल? मीन हा जो ओ असतो, हा ओ कुठे ठेवू शकतो? कुठेही ठेवू शकतो. इथेही ठेवल, इथेही ठेवल. म्हणजे किती जागा शिल्लक राहिल्या? या 9 पैकी एक जागा गेलेली, म्हणजे 8 जागा शिल्लक राहिल्या. म्हणजे 8 पद्धतीने तो खेळू शकतो. परत मीनची बारी आली. कळलं का नाही? तर असं ते सगळं आहे. बघा आता इथं याने ह्या स्टेटला इथं जर याने जर ही मूव घेतली, म्हणजे एक मॅक्सने जर ही मूव घेतली तर ही स्टेट आली. नंतर याच्यानंतर मीनने जर समजा ही मूव घेतली तर इथं आलो आपण. नंतर परत मॅक्सने जर ही मूव घेतली तर इथं आलो. असं करत करत तो गेम खेळायचा असतो. ठीक आहे. प्रतीक आवाज येतोय का? प्रतीक हो सर. येतोय ना? बरं बरं. आता टाइप्स ऑफ ऍडव्हर्शियल सर्च बघा काय. टाइप्स ऑफ ऍडव्हर्शियल सर्च. इन नॉर्मल सर्च, म्हणजे आपण इथून मागचे जे नॉर्मल सर्च बघितले, वी फॉलो अ सिक्वेन्स ऑफ ऍक्शन्स टू रीच द गोल किंवा फिनिश द गेम ऑप्टिमली. बट इन ऍडव्हर्शियल सर्च, रिझल्ट डिपेंड्स ऑन प्लेयर्स विच विल डिसाइड द रिझल्ट ऑफ द गेम. म्हणजे आता ऍडव्हर्शियल सर्च मध्ये नुसतं एकट्याच्या हातात नाही ना. शेवटी आपल्या समोरचा जर साध्या पद्धतीने खेळला तर आपण लवकर जिंकू. आपल्या समोर जो खेळणारा एजंट आहे किंवा व्यक्ती, तो जर खूपच हुशार असेल त्या गेम मध्ये, तर आपल्याला आउटपुट मिळायला वेळ लागेल किंवा मिळणारही नाही. म्हणजे थोडक्यात ऍडव्हर्शियल सर्च मध्ये रिझल्ट नेहमी प्लेयर्सवर डिपेंड असतो, नुसत्या आपल्या स्वतःवर डिपेंड नसतो. पण नॉर्मल सर्च मध्ये एकच एजंट असल्यामुळे एजंट ठरवल तसे. आता एजंटचा रिझल्ट इतरांवर अवलंबून नसतो. हा त्याच्यामधला फरक.
आता दोन प्रकार कोणते ऍडव्हर्शियल सर्चचे सिलेबसमध्ये किंवा जगात? मिनिमॅक्स अल्गोरिदम एक फेमस आहे आणि दुसरा अल्फा बीटा प्रूनिंग. हे सगळे असे एक्झामला येण्यासारखेच अल्गोरिदम आहेत. ठीक आहे. तर अल्फा मिनिमॅक्स अल्गोरिदम, आता मिनिमॅक्स अल्गोरिदम बघा, ही एक स्लाइड आहे, ही दुसरी स्लाइड आहे, ही तिसरी स्लाइड आहे, ही चौथी आहे, ही पाचवी आहे, सहावी, सातवी. ओके, म्हणजे 7 स्लाइड्स मध्ये आपल्याला मिनिमॅक्स अल्गोरिदम शिकायचं आहे. आणि अल्फा बीटा प्रूनिंग जो आहे 1 2 3 4 5 6 7 8 9, ओके, म्हणजे 9 स्लाइड, म्हणजे प्रत्येकाच्या जवळपास 8 स्लाइड आहे. म्हणजे हे जे दोन अल्गोरिदम तुम्हाला दिसतात, हे जे दोन अल्गोरिदम तुम्हाला दिसत आहे बघा समोर, हा, इथे तुम्हाला जे दोन अल्गोरिदम दिसत आहे, टाइप्स ऑफ ऍडव्हर्शियल सर्च अल्गोरिदम्स, मिनिमॅक्स अँड अल्फा बीटा प्रूनिंग. तर याच्यावर आपल्याला कमीत कमी 2 लेक्चर घ्यावे लागतील. सपोज आता मिनिमॅक्सवर म्हणजे पुढचं लेक्चर मिनिमॅक्सवर घेणार आणि त्याच्या पुढचं लेक्चर अल्फा बीटा प्रूनिंगवर घेणार. आता 2 लेक्चर आपल्याला सेपरेट घ्यावं लागणार. आजच्या लेक्चरमध्ये तर हे दोन्ही गोष्टी होणार नाही. तर मिनिमॅक्स अल्गोरिदम तुम्हाला समजला असेल. काय मिनिमॅक्स मध्ये एक मॅक्स असतो आणि एक मीन असतो. याच्या पद्धतीने बघा, एक मॅक्स असतो आणि एक मीन असतो. आणि त्या पद्धतीने मॅक्स काय करतो, जिंकण्याचा प्रयत्न करतो, आणि मीन काय करतो, मीन काय करतो, मॅक्सला हरवण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने तो गेम चालू असतो. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ना मिनिमॅक्स अल्गोरिदमचे पॉइंट्स बघणार आहे आणि एक एक्झाम्पल घेणार, एक प्रॉब्लेम घेणार, आणि तो प्रॉब्लेम मिनिमॅक्स अल्गोरिदमने कसा सुटतो याचं आपण डिस्कशन करणार. ठीक आहे. आणि अल्फा बीटा प्रूनिंग म्हणजे काय प्रकार असतो का? अल्फा बीटा प्रूनिंग म्हणजे मिनिमॅक्स अल्गोरिदम मध्ये जे जे तोटे झालेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत, ते डिसएडव्हान्टेजेस रिमूव्ह करण्यासाठी अल्फा बीटा प्रूनिंग नावाची टेक्निक आली. ते अल्फा बीटा नावाची टेक्निक वापरून फायदा काय होतो का? मिनिमॅक्स मधले जे अनवॉन्टेड सर्चिंग चालू होती, म्हणजे चुकीच्या दिशेला जी सर्चिंग झाली, ठीक आहे, चुकीच्या दिशेला जी सर्चिंग झाली आणि वेळ व्हायला जातोय, तर ते वाचवण्यासाठी ज्या बिगर गरजेच्या इंटरमिजिएट स्टेट्स असतील, इंटरमिजिएट नोड्स असतील, म्हणजे इनिशियल नोड पासून फायनल नोड पर्यंत जे मधले जे बिगर कामाचे जे नोड्स आहेत किंवा स्टेट्स आहेत, तिथं आपण जायचंच नकोय, जायलाच नकोय. म्हणजे त्याने काय होईल, वेळ वाचेल किंवा अनेक गोष्टीचे फायदे होतील. मग आपण काय करतो, ज्या बिगर कामाचे जे नोड्स आहेत किंवा स्टेट्स आहेत त्याला कट करतो, सर्चिंग मधून कट करतो. कट करणं म्हणजेच प्रूनिंग करणं. प्रून म्हणजे काय, प्रूनिंग म्हणजे काय, कटिंग, कटिंग ऑफ अनवॉन्टेड पोर्शन ऑफ सर्च ट्री. प्रूनिंग म्हणजे काय? साहिल, आवाज येतोय का? साहिल? येस सर. हा, प्रूनिंग म्हणजे कळालं येतोय का? सर. प्रूनिंग म्हणजे काय? अनवॉन्टेड पोर्शन जो सर्च ट्री मधला आहे, ज्याचा फायदाच नाही आपल्याला, तर त्याचं सगळं त्याचं सर्चिंगच नको, त्याला कट करायचं. आपल्या सर्चिंग मधून कट करायचे असे नोट्स, काही गरजेचे नाही, त्याला म्हणतात प्रूनिंग करणं. तर समजलं का? हो सर. हा, तर मग आपण आज इथं थांबू. पुढच्या समजलं सर. लेक्चरला आपण मिनिमॅक्स अल्गोरिदम बघू, त्याच्या पुढच्या लेक्चरला अल्फा बीटा बघू. आणि मुलांना सांगा थोडंसं काय होतंय. आता बघा 16च मुलं आहे आणि 16 मुलं म्हटल्यावर मग कसं घ्यायचं सांगा बरं? त्यांचं बुडणार. आणि ते उद्याच्या लेक्चरला आल्यावर त्यांना मागचं काहीच समजणार नाही, मागचं बॅकग्राऊंड नसणार, आणि मग काहीच उपयोग होणार नाही. बरोबर आहे का नाही? प्रतीक, साहिल, येस सर. साहिल. नाही, प्रॉब्लेम काय होतोय माहिती का? आता मी बरोबर आहे सर. जेवढं काही एक्सप्लेन केलं परफेक्ट एकदम, तर ते एक्सप्लेन केल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतंय की जे अब्सेंट मुलं समजा आज असतील, त्यांना पुढच्या लेक्चरला बसताना मागचं लेक्चर काहीच नाही समजणार. म्हणजे मागच्या लेक्चरचे पॉइंट मिस झालेले असल्यामुळं पुढचं लेक्चर समजणार नाही. जरी ते पुढच्या लेक्चरला येऊन बसले, पण मागचं कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे काय होणार आहे, मागचे कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे काय होणार आहे, पुढचं लेक्चर कळणार नाही. आणि मग मला परत ते मागचं एक्सप्लेन करायला एवढा वेळ नाही भेटत. तर त्या मुलांना सांगा थोडंसं काय, थोडंसं टाइम टू टाइम आहे ना, हजर राहत जा, म्हणजे मग सोपं जाईल सगळ्यांचं काम. ठीक आहे, मी थांबू का मग? अरे थांबू का मी? मैड, हो सर. प्राजक्ता मैड, मैड आहे का? नुसतंच मोबाईल चालू करून ठेवलाय साईडला. बरेच मुलं असं पण करतात, असं मला कळलंय. पोरं काय करतात, लॉग इन करतात आणि मोबाईल साईडला ठेवून देतात. मग ह्याला काय अर्थ नाही त्या लेक्चरला. ते बघा, आहे का, आता बऱ्याच मुलांना आपण म्हणतोय का अरे बोला काहीतरी, ते बोलत नाही. भूषण, प्रतीक्षा,
म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही फक्त मोबाईल लॉग इन करून देतात आणि साईडला बसतात. ते काही योग्य नाहीये, आहे की नाही. आपण कोणाला फसवायला नकोय आणि आपल्यालाही कोणी फसवायला नकोय, कारण शेवटी नुकसान तर आपलंच आहे. ठीक आहे, मी ठेवतो मग साईला. हो सर.